नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण सोशिओ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट याचा जो काही थर्ड पार्ट आहे तो डिस्कस करणार आहोत. आता त्या थर्ड पार्टमध्ये आता बघा, पहिला कंटेंट जो आहे सिनियर सिटीजन. आता सिनियर सिटीजनसाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात काही सांगितलं असेल तर तो म्हणजे कलम 41. हा 41 सुद्धा कलम लक्षात घ्यायचा की बघा, याच्यात का स्टेट शाल within the limit of economic capacity and development makes the effective provision for securing the right to the work, to the education, and to the public assistance in the case of unemployment, old age, sickness and disablement. आता हे बघा, ओल्ड एज बद्दल जो काही वर्ड दिसते ना किंवा सिनियर सिटीजन बद्दल याच्यामध्ये 41 मध्ये म्हणजे साधा जर वन लाईनर आला तर आपल्याला 41 कलम आठवलं पाहिजे. म्हणजे 41 मध्ये ओल्ड एज किंवा सिनियर सिटीजनच्या डेव्हलपमेंटसाठी काहीतरी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचं वर्क असेल, एज्युकेशन आहे, पब्लिक असिस्टंट इन द केस ऑफ अनएम्प्लॉयमेंट, ओल्ड एज, या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये कव्हर केला. म्हणजे तुम्ही साधं जरी 41 कलम किंवा आर्टिकल लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे इथं. नंतर सिनियर सिटीजन ॲज पर 2011 सेन्सस इन इंडिया, म्हणजे सिनियर सिटीजनची किती, 8.6%. जसं आपण एस टीची लोकसंख्या बघितली होती ना, एस टीची पण 8 पॉईंट समथिंग म्हणजे त्याच्याच रिलेटेड आहे. आणि एस सीची आपण बघितली होती की 16 पॉईंट समथिंग आहे. तर त्याची म्हणजे 2011च्या सेन्सस किंवा जनगणनेनुसार त्यांची सिनियर सिटीजनची जे काही पॉप्युलेशन आहे 8.6%. नंतर नॅशनल काउन्सिल फॉर सिनियर सिटीजनशिप फॉर्म 1999ला नॅशनल काउन्सिल फॉर सिनियर सिटीजन हे बनवण्यात आलेली आहे किंवा तयार झालेली आहे. नंतर काही नॅशनल पॉलिसीज आहेत का काय, म्हणजे सिनियर सिटीजनसाठी किंवा ओल्ड एज पर्सनसाठी किंवा ओल्डर पर्सनसाठी. तर बघा, नॅशनल पॉलिसी फॉर ओल्डर पर्सन भारतात 1999ला पहिली झाली. नंतर नॅशनल पॉलिसी फॉर सिनियर सिटीजन हे 2011ला. आता हे सिनियर सिटीजन इथं बघा, हे 99 आहे, सहज लक्षात राहते. 99 आणि इथे 111 हे जसं काही आकडे दिसले आपले, पहिली कधी 1999ला आणि 2011ला हे दुसरी सिनियर सिटीजनसाठी पॉलिसी तयार करण्यात आली. नंतर महाराष्ट्र शासनाची जी काही पॉलिसी आहे ही कधी आहे, 2013ला. म्हणजे हे 2011 झाल्यानंतर लगेच ही केंद्राची जे 2011ला नॅशनल पॉलिसी आली, त्याच्यानंतर लगेच महाराष्ट्र शासनाने 2013ला आपली पहिली जे काही नॅशनल स्टेट पॉलिसी सिनियर सिटीजनसाठी आहे ती चालू केलेली आहे. आता बघा, 2013 च्या जे काही पॉलिसीनुसार सिनियर सिटीजन म्हणजे काय डेफिनेशन होती, किंवा की 65 वर्ष वय किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्याला सिनियर सिटीजन म्हणण्यात आलं होतं. परंतु ज्याच्यामध्ये 2018ला चेंज झाले. आता काय सांगितलं, सिनियर सिटीजन म्हणजे कोण, तर 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असेल तर त्याला आता सिनियर सिटीजन म्हणतात. म्हणजे 2013ला 65 वर्ष होतं, आता ते 5 वर्षाला खाली गेलं. कधी, 2018ला. आता सिनियर सिटीजन म्हणजे काय, 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असेल तर त्याला सिनियर सिटीजन म्हणायचं. आता लिगल फ्रेमवर्क काही आहे का, म्हणजे काही कायदेविषयक त्यांना संरक्षण दिलेलं आहे का. त्याच्यामधला पहिला माओ पास्का वाचतो मी, ते MA असा बघा. थोडस मी याला ऐकू का. पहिला ऍक्ट आहे माओ पास्का ऍक्ट 2007. माओ पास्का म्हणजे काय, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007. आणि महाराष्ट्र शासनाने त्याचं इम्प्लिमेंटेशन 2009ला केलेलं आहे. आता हे बघा, हा साधा, आता याच्यामध्ये कलम वगैरे हे काही फारसं एवढं डिटेलमध्ये विचारणार नाही. साधा विचारलं तुम्हाला की हा ऍक्ट कधी आला आणि महाराष्ट्र शासनाने त्याचा म्हणजे तो ऍक्ट कधी लागू केला, तर हे साधं जरी लक्षात ठेवलं तुम्ही, तर एवढं जरी लक्षात ठेवलं वर्ष, की बाबा मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट हा 2007ला आला आणि महाराष्ट्र शासनाने त्याचं इम्प्लिमेंटेशन 2009ला केलं. कारण की आता बघा, याचे कलम जर लक्षात त्याचे बरं, आता हे कलम वगैरे तर नाही येणार, फक्त साधं जरी आलं तर कायदा कधीचा आहे एवढं जरी आपल्याला इथं लक्षात ठेवलं तर 2007 एवढी जरी व्हॅल्यू लक्षात ठेवली आणि महाराष्ट्र शासनानं 2009ला तो कायदा इम्प्लिमेंटेशन केलं, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. थोडं क्लिअर करतो मी याला. हं. नंतरचं बघा, आता इंटरनॅशनल लेवलला काही प्रयत्न करण्यात आले का, तर त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की पहिली फर्स्ट वर्ल्ड असेंब्ली ऑन एजिंग 1982ला झाली होती. आणि प्लेस कोणतं किंवा ठिकाण व्हिएन्ना होतं. म्हणजे व्हिएन्ना या ठिकाणी, म्हणजे व्हिएन्ना मला वाटतं स्पेनमध्ये आहे ना. हा, तर स्पेनमध्ये व्हिएन्ना या ठिकाणी हे प्लेस लक्षात ठेवायचं. आणि पहिली जी काय आहे वर्ल्ड असेंब्ली ऑन एजिंग 1982ला झाली. आणि दुसरी सेकंड वर्ल्ड असेंब्ली ऑन एजिंग 2002ला मॅद्रिद, मला वाटतं व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये. हा, आणि मॅद्रिद हे स्पेनमध्ये आहे. थोडंसं गडबड झाली तर व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये आहे ना, आणि मॅद्रिद हे स्पेनमध्ये आहे. तर आता हे पण लक्षात राहतात आपलं. हे बघा, 82 आणि म्हणजे इथं 82 आहे.
आणि दुसरं इयर कोणतं आहे 2002, म्हणजे ही 20 वर्षांनी, म्हणजे असं काही अवघड नाही. जसं आपण वुमनच्या रिलेटेड नॅशनल कॉन्फरन्स बघितल्या 1975, दुसरी बघितली होती 80, तिसरी 85 आणि चौथी 95ला. म्हणजे आणि इथं किती आहे आता 82 आणि दुसरी किती आहे 2002, म्हणजे 20 वर्षाच्या डिफरन्सनं त्या जे असेंब्ली झाल्या होत्या इंटरनॅशनल लेवलला, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. 82ला पहिली झाली ती व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये आहे आणि 2002ला 20 वर्षांनी मद्रिड किंवा मॅड्रिड स्पेनमध्ये ही दुसरी झालेली होती, हे लक्षात ठेवा. आता स्कीम आहेत का काही ओल्ड एजच्या रिलेटेड? आता सगळ्यात महत्वाची आहे. बघा, IGNOAPS, मी इग्नो ॲप्स वाचत असतो त्याला, म्हणजे लवकर लक्षात आहे. इग्नो ॲप्स म्हणजे कोणतं? इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम, हे त्याचं फुल फॉर्म. ती कधीची आहे? 2007ला आहे. म्हणजे ही फार फेमस स्कीम आहे, त्याच्यामुळे या स्कीमवर जर असं लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा, किंवा अवघड काय नाही. आता बघा, तुम्ही म्हणता सर हे 2007 लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगतो. इथं किती वर्ड अल्फाबेट आहेत? हे IGNOAPS 7 आहेत. म्हणून इकडे मी 2007 असं लक्षात ठेवत असतो मी त्याला, म्हणजे फार कन्फ्युजन होणार नाही. कारण की काय होते की ती सगळ्यात महत्वाची योजना आहे. कशामधली? तर ओल्ड एज किंवा सिनियर सिटीजनसाठी. त्याच्यामुळे जास्त कन्फ्यूज होण्याचं काम नाही. IGNOAPS 7 अल्फाबेट आहे, म्हणून मी सहज हे 2007 लिहिलेलं आहे इथं. 2007 सहज लक्षात राहते. म्हणजेच कोणती? इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम. आता बघा, त्याचा बेनिफिट कोणाला? तर ते एज ग्रुप काय? जर आता बघा, 60 ते 79 वयोगट असेल तर त्याला 200 रुपये पर मंथ फायनान्शियल असिस्टंट मिळते. आणि जर ग्रेटर दॅन 80 वर्ष असेल तर त्याला 500 रुपये पर मंथ मिळते. आणि त्याच्यासाठी कंडिशन आहे की तो ओल्ड एज किंवा सिनियर सिटीजन हा बिलो BPL असला पाहिजे. नंतर दुसरी सगळ्यात महत्वाची महाराष्ट्र शासनाची योजना आहे, जी की श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, ही पण लक्षात ठेवायची. त्याचं स्टार्ट 2000, हे जर असं मला जरासं इयर कन्फ्युजन आहे. एकदा थोडंसं चेक करता 2000 आहे का किती आहे. पण आता त्याच्यामध्ये बघा, इलिजिबिलिटी काय दिली? BPL असला पाहिजे तो कॅन्डिडेट, आणि एज 65 अँड अबव असलं पाहिजे. आता इथं 65 अँड अबव हा म्हणजे कशामुळे आलं की बघा, आपण एक हे बघितला होता. तर जे महाराष्ट्राची स्टेट पॉलिसी जी होती ना याच्यासाठी ओल्ड एजसाठी, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा 2013ला ओल्ड एज म्हणजे 65ची डेफिनेशन होती, म्हणून तो एज तिथं 65 हा रिफ्लेक्ट करते. आता बघा, त्याच्यात दुसरी अट सांगितली की नॅशनल इन्कम लेस दॅन 11, म्हणजे अॅन्युअल इन्कम, जे वार्षिक उत्पन्न आहे ना ते 21,000च्या पेक्षा खाली असणं, हे सुद्धा त्याच्या अट आहे. पहिली अट अशी आहे की तो BPL कॅन्डिडेट असला पाहिजे. दुसरी अट अशी असली पाहिजे की त्याचं वय 65 किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. आणि तिसरी अट अशी दिली की त्याचं वार्षिक इन्कम 21,000पेक्षा खाली असलं पाहिजे. आता त्याला बेनिफिट किती मिळणार? तर दर महिन्याला त्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. हे बघा, हे पण लक्षात ठेवायचं. इथं किती रुपये होते? 80 पेक्षा जास्त असेल तर 500 रुपये आहेत. आणि इकडे किती होते? 80 पेक्षा वयोगट जास्त असेल तर 500 रुपये पर मंथ होता. आणि 60 ते 79 असेल तर 200 रुपये पर मंथ. पण इथं किती आहे? 1,500 रुपये पर मंथ आहे, जर त्याचं या सगळ्या तिन्ही कंडिशन फुलफिल करत असेल तर. म्हणजे या दोन्ही थोड्याशा ओल्ड एज किंवा सिनियर सिटीजनसाठी महत्वाच्या ज्या स्कीम आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर हे बघा, ही पण एक योजना आहे, राष्ट्रीय वयश्री योजना, म्हणजे RVY आपण म्हणतो. 2017ला सुरू झालेली होती. आता बघा, त्याचा पर्पज काय होता की प्रोव्हाइड द अँड फिजिकल एड्स अँड असिस्टेड लाइव्हिंग डिव्हाइसेस फॉर BPL सिनियर सिटीजन. त्यासाठी म्हणजे फिजिकल एड्स म्हणजे त्यांना खुर्ची असेल, काही आणखीन दुसऱ्या काहीतरी त्याला हेल्प करण्यासाठी त्या व्यक्तींना, तर ह्या गोष्टी त्या योजनेमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेल्या होत्या. आता हे सगळ्यात महत्त्वाचे, या दोन NGOवर खूप वेळा एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले होते. त्याच्यासाठी ओल्ड एजसाठी सगळ्यात महत्त्वाची NGO, या दोन्हीच खूप इम्पॉर्टंट NGO आहेत. तर त्याच्यामुळे क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात त्याच्यावर. तर पहिली HAI, ही जी काही NGO आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आपल्याला ज्याला म्हणतो. HAI म्हणजे काय? हेल्पेज इंडिया. आणि ती कधी सुरू झाली? ती 78ला. त्याचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय किंवा प्लेस न्यू दिल्लीला आहे. फाउंडर कोण आहे? ते जॅक्सन कोल आणि सॅमसंग डॅनियल, या दोघांनी ती चालू केली होती. आणि त्याचा पर्पज काय होता? फोकस ऑन कॉन्सर्न ऑफ द एल्डर अँड सपोर्ट द जेनियाट्रिक्स इनिशिएटिव्ह. जेनियाट्रिक्स म्हणजे काय? ओल्डर पीपलच्या रिलेटेड हा वर्ड आहे. म्हणजे जर असं आलं साधं, तर याचे आहे कोणाशी संबंधित आहे NGO, तर काय आहे? ओल्डर एज किंवा सिनियर सिटीजनच्या संदर्भात आहे. आणि त्याची इयर सुद्धा याची आहे 78ला आली होती. आता त्याच्यानंतर ACI म्हणजे एज केअर इंडिया. आता बघा, इथं 2च वर्षाचा फरक आहे. म्हणजे आपल्याला सहज लक्षात येईल ना, म्हणजे जास्त काही डिफरन्स नाही. एखादं त्यातलं HAI जर लक्षात ठेवलं तर दुसरं ACI हे सहज लक्षात राहते. आणि
ते पण आता बघा, हा म्हणजे दोन्ही क्लोज आहेत ना, म्हणजे असं काही कन्फ्युज होण्याचं कारण नाही. जर फार लय दूरचं वर्ष दिलं 90 किंवा, तर आपल्याला सहज समजते की हे ऑप्शन चुकीचे आहेत. तर त्याच्यामुळे हे 78 आणि 80 हे वर्ष आपण सहज लक्षात ठेवू शकतो. किंवा लयच जर कन्फ्यूज होत असेल, तर आता ए म्हणजे 80 असं जरी लक्षात, मी साधं असं लक्षात ठेवत असतो. ए आणि इथं मराठीतला 80 म्हणजे ACI आणि ए म्हणजे काय 80, म्हणजे इथं कन्फ्यूज होत नाही. मग त्याच्या मागची जे इयर आहे 78 हे सहज लक्षात राहते ना. म्हणजे बऱ्याचदा आता बघा ना, ए असं जर मी लिहिलं CI आणि मराठीत 80 जर लिहिलं आपण, तर 80 म्हणजे असा वरून चालू होते ना. ए आणि 80 इथं कन्फ्यूज होत नाही, म्हणून मग मी त्याला तसं लक्षात ठेवतो. म्हणजे ACI जी काय NGO आहे, ती कधी सुरू झाली ती तर 1980, आणि त्याचे जे काही फाउंडर आहेत NL कुमार होते. पर्पज काय होता? हेल्पिंग अँड सर्विंग द एज मेल अँड फिमेल अबव 50 वर्ष. हे बघा, इथं पण एकदा एक दोनदा याच्यावर प्रश्न हे इयर पण विचारलं, तर जर आपल्याला 60 किंवा 65 असं आपण गोंधळून जातो ना, कारण की आपल्याला तिकडे जे आपण बघितला होत्या स्कीम वगैरे, बाळ असेल किंवा इंदिरा गांधी जे पेन्शन योजना असेल, तर तिथं कसं 60 आणि असे 65 वगैरे आकडे दिसतात ना, तर इथं ते लक्षात, ते गोंधळ करा झाला नाही पाहिजे. इथं 50 वर्ष आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्याचं प्लेस किंवा हेडक्वार्टर हे दिल्ली आहे. लक्षात राहतील. ए म्हणजे 80 आणि इथं सगळ्यात महत्वाचं आहे की 50 वर्ष. इथं 60, 65, 70 असं जर काही एक्झाम मध्ये दिसलं तर ते चूक आहे हे लक्षात घ्या. नाहीतर आपल्याला कसं ते इंदिरा गांधी आणि श्रावणबाळ म्हणजे जे 60, 65 अशा काहीतरी दिसतात, ते तर तसं नाही. तर इथं 50 वर्ष आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. नाहीतर आपण चुकीचं ऑप्शन टिक करू. हं. नंतर त्याच्यामध्ये दुसरी कॅटेगरी पर्सन विथ डिसॅबिलिटी. आता बघा, 2000 जे 11ची सेन्सस आहे त्याच्यानुसार 2.68% आहे त्याचं. आणि 1981 इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल हे सुद्धा युनाच जे युनायटेड नेशन ऑर्गनायझर हे इयर लक्षात ठेवायचं की इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल पर्सन होतं. आणि त्याच्या समोर जे 1983 ते, एक मिनिट थोडस मला क्लिअर करू द्या, 1983. तर हे समोरचं जे आहे तर बघा 93 आहे का 94, एकदा थोडस बघा दिसते का तुम्हाला, किंवा एक मिनिट थोडस मी याला, आता दिसते ना बरोबर आहे. आता थोडस मी याला क्लिअर करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. इथं बघा, आपण पॉप्युलेशन लिहिली की बाबा पर्सन विथ डिसेबिलिटी 2.68, आणि हे सुद्धा बघितलं आपण की 1981 युनायटेड नेशनचं इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल हे युनोचं इयर आहे. आणि आता जे दशक आहे हे बघा 1983 ते 92. आता कोणाला वाटतं की 81 नंतर इथं 82 आहे पाहिजे, पण ते तसं नाही. इथं 81 नंतर हे 83 आलं, तर हे थोडंसं कन्फ्युज होऊ शकते. म्हणजे नाहीतर परीक्षेत जर इथं इकडे जर 82 जर दिसला, जरच क्लोज ऑप्शन दिसला, तर हे चूक आहे. म्हणजे इथं डिकेट जर म्हणलं तर इथं 83 आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. ना तर इथं 82 जर ऑप्शन दिला ना, तर आपण गोंधळून जाणार, कारण की आपल्याला काय वाटते इंटरनॅशनल इयर ऑफ डिसेबल 81 आहे, तर म्हणजे पुढचं लगेच दशक असेल. दशक म्हणजेच त्याला डिकेट म्हणतो आपण, पण तसं नाही. तर 83 आणि इथं 92 आहे. डिकेट फॉर डिसेबल. थोडं क्लिअर करतो याला आता. ठीक आहे. आता काही असतील बघा, सलाम का स्टेटमेंट, म्हणजे सलाम का स्पेन मध्ये 1994, त्याची थीम होती एज्युकेशन फॉर ऑल. एज्युकेशन फॉर ऑल. आणि जे काय एज्युकेशन आहे स्पेशली डिसेबल चिल्ड्रेन. आता हे इथं माझा कॉमा राहिला, म्हणजे त्याचं काय जे काय होते थीम काय होती एज्युकेशन फॉर ऑल, आणि ते स्पेसिफिकली किंवा स्पेशली डिसेबल चिल्ड्रेन साठी होतं. म्हणजे हे जर आलं की सलाम का स्टेटमेंट कशा संदर्भात होतं, तर काय म्हणजे डिसेबल चिल्ड्रेन वगैरे आहेत ना, त्याच्यावर जास्त एज्युकेशनचा फोकस देण्यासाठी. म्हणजे सलाम का जर दिसलं तुम्हाला की, तर मग ते आपल्याला समजलं पाहिजे की पर्सन विथ डिसॅबिलिटी याच्या संदर्भात आहे. तर हे एक थोडस लक्षात ठेवायचं. नंतर बियाको म्हणजे जपान मधला आहे. मिलेनियम फ्रेमवर्क फॉर ऍक्शन 2002. पर्पज त्याचा काय होता? इन्क्लुझिव्ह बरियर फ्री अँड राईट बेस सोसायटी फॉर द पर्सन विथ डिसॅबिलिटी इन एशिया अँड पॅसिफिक. आता परीक्षेत जर आपल्याला सलाम का बियाको असं काही दिसलं,
तर ते कोणाच्या रिलेटेड आहे एवढं जरी साधारण आपल्याला कळलं तरी आपण व्यवस्थित ऑप्शन टिक करू. म्हणजे सगळंच मेमोराईज किंवा पाठ असायची काही गरज नाही तिथं. म्हणजे त्या ज्या दोन्ही जे काही दिसतात तुम्हाला स्टेटमेंट किंवा फ्रेमवर्क, हे पर्सन विथ डिसॅबिलिटीच्या रिलेटेड आहे एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना, तरी तो आला जर क्वेश्चन एखादा ऑब्जेक्टिव्ह होता तर तुम्ही टॅकल करू शकता. नंतर UNCRPD म्हणजे 2006 कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ द पर्सन विथ डिसेबिलिटी हा 2006चा, हे पण लक्षात आहे. आता नॅशनल पॉलिसी आहेत त्या काही, तर नॅशनल पॉलिसी फॉर द पर्सन विथ डिसेबिलिटी हे 2006ची, हे एक इयर लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. लिगल फ्रेमवर्क, हा लीगल फ्रेमवर्क बघा आता काय आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटी इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ द राईट अँड फुल पार्टिसिपेशन ऍक्ट 1995. आता हे याच्यामधले कलम किती आहे, काय कोणता कलम, हे लक्षात घ्यायची गरज नाही. इथं इथं साधं तुम्हाला फक्त हे जर आलं की हा ऍक्ट कधीचा आहे, तर काहीतरी दोन चार ऑप्शन देतील, 92, 95, 98, 2003. तर हे आपल्याला 95चा कायदा आहे एवढं जरी माहित असलं तरी सफिशियंट आहे सध्याच्यासाठी. नंतर राईट ऑफ द पर्सन विथ डिसॅबिलिटीज ऍक्ट 2016. इन दिस ऍक्ट 21 टाईप ऑफ डिसॅबिलिटी, याच्यावर बी क्वेश्चन विचारला की किती टाईपच्या डिसॅबिलिटी सांगितल्या, तर हे लक्षात असलं पाहिजे की आपल्याला 2016च्या ऍक्टमध्ये 21 टाईप ऑफ डिसॅबिलिटी सांगितलेले आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की रिझर्वेशन इन द हायर एज्युकेशन लेस दॅन 5% आणि गव्हर्नमेंट जॉबला लेस दॅन 4%. पुढची स्लाइड. आता कधी कधी हे इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट याच्यात पण जोड्या गिड्या वगैरे विचारलेल्या आहेत एक्झाम मध्ये एमपीसीने. तर त्याच्यामुळे हे थोडंसं आपण बघा आता काय सांगता. पहिलं अली यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग, हे कुठं आहे, मुंबईला आहे. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ द पर्सन विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी सिकंदरा. हे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे म्हणजे मराठीत आपण म्हणतो ना मानसिक, मानसिक सिक म्हणजे काय, सिकंदराबाद. म्हणून मी असं त्याला लक्षात ठेवतो की सिकंदराबाद. म्हणजे हे कन्फ्युज व्हायचं गरज नाही ना. अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग हे मुंबईमध्ये आहे. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ द पर्सन विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आपण म्हणजे त्याला मानसिक म्हणतो ना मराठीमध्ये. मग मानसिक सिक आणि सिकंदराबाद हे मिळतं जुळतं आहे, म्हणजे गोंधळ व्हायचं कारण नाही जर आपल्याला जोड्या लावा किंवा काही विचारलं तर. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लोको मोटर डिसॅबिलिटी म्हणजे अस्थिच्या संदर्भात हे कुठं आहेत, हे कलकत्त्याला. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ द पर्सन विथ व्हिज्युअल डिसॅबिलिटी. आता व्हिज्युअल डिसॅबिलिटी म्हणजे काय, हे डोळ्याच्या संबंधात आहे. डो आणि डेराडून हे सहज लक्षात राहते ना. व्हिज्युअल डिसॅबिलिटी बघा, हे व्हिज्युअल डिसॅबिलिटी म्हणजे आपल्याला एवढं तरी कळते की बाबा हे डोळ्याच्या संदर्भात आहे काहीतरी. आता हे डो लिहिला मी मराठीत डोळे, आणि हे डोळे आणि हे डेराडून हे कुठेतरी मॅच होते, म्हणजे गोंधळ व्हायचं कारण नाही बाबा. हे इन्स्टिट्यूट कुठं आहे, तर डोळे आणि डेराडून म्हटलं की बरोबर तुम्हाला ते आठवणार. म्हणजे हा म्हणजे हे व्हिज्युअल डिसॅबिलिटी इन्स्टिट्यूट जर आलं एक्झाम मध्ये तर ती डेहराडूनला आहे. नंतरच तिसरा याच्यातला कंपोनंट आहे की लेबर वेलफेअर. आता लेबर वेलफेअरसाठी कॉन्स्टिट्यूशनल काही आहेत त्या गोष्टी. तर कलम 24 मध्ये प्रोहिबिट एम्प्लॉयमेंट ऑफ द चिल्ड्रेन बिलो 14 इयर म्हणजे 14 वर्षाखालील मुलांना जे कारखान्यात आपण म्हणू की एम्प्लॉयमेंट बिलो चिल्ड्रेन, म्हणजे काय सांगतं की त्याच्यामध्ये प्रोहिबिट एम्प्लॉयमेंट ऑफ द चिल्ड्रेन बिलो 14 वर्ष, म्हणजे कारखान्यात किंवा इतर ठिकाणी 14 वर्षा मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घातल्यात आलेली आहे. नंतर जे काही सांगितलं बघा आर्टिकल 43A मध्ये म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने 1976ला, त्याच्यामध्ये काय सांगितलं की पार्टिसिपेशन ऑफ वर्कर इन द मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे व्यवस्थापनाच्या म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापनात सहभाग होण्याचा अधिकार त्या वर्करला आहे. हे या कशामध्ये सांगितलं, कलम 43A मध्ये. आता इथे गोंधळ व्हायची गरज नाही. 43 आणि किती घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976ला. 43A कलम टाकलं आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की बाबा वर्करला इंडस्ट्रीच्या मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेट करण्याचा अधिकार आहे. नंतर बघा लेबरसाठी काही आहे का, इसिक एम्प्लॉय म्हणजे इसिक म्हणजेच काय, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. आता हे कधीच स्थापना झाली, 1952. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आला की याची इस्टॅब्लिशमेंट वगैरे, हे 52ला. म्हणजे हे इसिक जे म्हणतो ना, हे 52 हे लक्षात ठेवायचा. नंतर हेडक्वार्टर त्याचं दिल्लीला आहे. नंतर आता बघा नॅशनल चाइल्ड लेबर पॉलिसी हे सुद्धा 187 ला आलेली आहे. हे
म्हणजे यातलं हे जरासं मला हे इयर जे वाटते ना, हे फॅक्च्युअल डेटा एखाद्या वेळेस येऊ शकते. इसिक म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे 1952 हे तरी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. हा. नंतर आता हे कायदे हे बऱ्याचदा विचारलेले आहेत एक्झाम मध्ये, तर बाबा एम्प्लॉईच्या रिलेटेड काही कायदे आहेत का, किंवा काही कामगार कायदे आहेत का? तर कामगार कायदे आता बघा कोणकोणता आहे. पहिला एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट हे 1923चा आहे. नंतर ट्रेड युनियन ऍक्ट हा 26चा आहे. नंतर द पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 36. नंतर मिनिमम वेज ऍक्ट हे 48चा आहे. आणि द पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट बोनससाठी 65चा आहे. नंतर ऑर्गनाइज वर्कर सोशल सिक्युरिटी ऍक्ट हे 2006चा आहे. अनऑर्गनाइज म्हणजे असंघटित क्षेत्रातील जे लोक आहेत त्यासाठी जर सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची असेल तर ते 2006चा आहे. म्हणजे हे थोडे इयर कधी कधी विचारू शकतात, किंवा याच्यावर जोड्या लावा असं आहे ना. म्हणजे पहिला जो जसा एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट 23, नंतर ट्रेड युनियन ऍक्ट जे आहे 26चा आहे. नंतर त्याच्या 10 वर्षानंतर कोणता आहे, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट 36चा आहे. नंतर मिनिमम वेज ऍक्ट 48ला. आणि त्याच्यानंतर बोनस, आता हे बोनस वगैरे कशी स्वातंत्र्यानंतर आलं नाही, तर ते थोडं नंतर हे अलीकडच्या काळातील आहे अनऑर्गनाइज वर्कर सोशल सिक्युरिटी ऍक्ट. तर म्हणजे यातले तुम्ही पूर्ण वर्ष जरी नसतील, काय काय मेन मेन वर्ष जरी लक्षात ठेवले, तर मग तुम्हाला जर जोड्या लावा वगैरे असा प्रश्न आला तर पण एक दोन कायद्याचे तरी आपल्याला इयर पाठ पाहिजे ना, जसं मिनिमम वेज ऍक्ट किंवा बोनस ऍक्ट. म्हणजे दोनात तरी जरी मॅचला जर एकही वर्ष माहित नसलं तर मग आपल्याला ते जोड्या वगैरे लावता येणार नाही, किंवा तो प्रश्न आपल्या हातातून जाईल. त्याच्यामुळे जर कोणाचे एखादे म्हणजे 6 जर ऍक्ट लक्षात राहत नसतील त्याची इयर, तर 2-3 तरी ठेवा, म्हणजे प्रश्न तो तुम्हाला टॅकल झाला पाहिजे. नंतर बघा, कामगाराच्या संबंधात महत्वाचे इन्स्टिट्यूट व्ही गिरी नॅशनल लेबर इन्स्टिट्यूट हे नोएडामध्ये आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. नंतर लेबर युनियन जे सगळ्यात महत्वाच्या पहिली आहे C2, म्हणजे काय, सेंटर ऑफ द इंडियन ट्रेड युनियन, स्थापना झालेली 70ला, आणि हे CPIM या पक्षाशी रिलेटेड आहे. नंतर इंडियन इंडियन नॅशनल ट्रेड, इथं नॅशनल आहे, हा नेशन झालं ते, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, आणि ते त्याची स्थापना 47ला झाली. आणि हे आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी रिलेटेड आहे, म्हणजे INC. तर ह्या दोन्ही संघटनावर इंटक C2 वर बऱ्याचदा प्रश्न आले, तर त्याचे इयर आणि ते कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे हे लक्षात ठेवलं तरी चालेल. नंतर कामगाराच्या संदर्भात काही महत्वाच्या स्कीम, सगळ्यात महत्वाची अटल पेन्शन योजना. बघा हे सुरुवात झालेली आहे 15ला. आता हे पेन्शन आणि 15 मी असं लक्षात घेतो ना, तर बऱ्याचदा काय होते की ते वर्ष, हे बघा अटल पेन्शन योजना हे पेन्शन, आणि हे मराठीत मी असं याला 15 असं लक्षात ठेवतो, म्हणजे हे कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. म्हणजे बाबा अटल पेन्शन योजना कधी सुरू झाली, कारण की याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले ते MPC मध्ये, तर ते इयर कन्फ्यूज होण्याचं म्हणजे चान्सेस असतात. तर 2015 म्हणजे पेन्शन, आणि 15 असं PP लक्षात ठेवलं तर जरा गोंधळ होण्याचं कारण नाही. नंतर त्याच्यामध्ये एज ग्रुप 18 ते 40 वर्ष आहे, आणि कोणतं सेक्टर आहे, अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी आहे, हा. हे सगळ्यांसाठी नाही. तर अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगार जे आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. आणि त्यांचं इन्कम काय, लेस दॅन 15,000 हे असलं पाहिजे. आता बेनिफिट काय होणार त्यांना बघा, आफ्टर 60 वर्षानंतर त्यांना 1,000 ते 5,000 रुपये पर मंथ पेन्शन मिळणार. म्हणजे आता हे 1,000 ते 5,000 का, तर जसं त्यांनी प्रीमियम भरला, तर मिनिमम प्रीमियम किती भरायचा आहे, 42 रुपये पर मंथ. एखाद्या कॅन्डिडेटनं जास्त भरला तर म्हणून हे 1,000 ते 5,000. पण मिनिमम जसा प्रीमियम भरला त्यांना 42, तर म्हणजे मिनिमम 1,000 रुपये तरी मिळतील. आणि जसं जसा तो प्रीमियम जास्त भरेल तसं तसं ही अमाऊंट 5,000 पर्यंत जाणार. म्हणजे 1,000 ते 5,000 रुपये त्याला पेन्शन कधी मिळणार, 60 वर्ष वय कंप्लीट झाल्यानंतर. आपण अटल पेन्शन योजना बघितली, त्याचं वर्ष बघितलं मी, पेन्शन आणि 15 हे सहज लक्षात राहते. नंतर दुसरी महत्वाची योजना, PM श्रमयोगी मानधन योजना 2019 सुरू झाली. हे सुद्धा अनऑर्गनाइज सेक्टरसाठी, ऑर्गनाइज
सेक्टर म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी आहे, तिथं पण वयोगट 18 ते 40च आहे. इथं वयोगट अटल पेन्शनमध्ये 18 ते 40 होता, इथे सुद्धा 18 ते 40 आहे. इन्कम इथं पण लेस दॅन 15,000 मंथली असलं पाहिजे. आणि इथं बघा, तिथं कधी सांगितले मी की पेन्शन इथं 3,000 मिळते. तिथं किती मिळत होती? 1,000 ते 5,000. ते कशामध्ये? अटल पेन्शनमध्ये. परंतु याच्यामध्ये किती? 60 वर्ष कंप्लीट झाल्यावर दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळणार. आता प्रीमियम मंथली, आता हे कुठं दिसलं नाही की बाबा प्रीमियम नेमके किती रुपये भरायचे, हे मला कुठं दिसलं नाही. कोणाला आकडा जर सापडा तर हे थोडंसं लक्षात घ्या. पण इथं जे आकडा आहे हा किती मिळणार आहे? 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 3,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. आणि बाकी हे जवळपास सगळं फक्त PM श्रमयोगी मानधन योजना ही कधी 2019 ला चालू झाली. अटल पेन्शन योजना ही 2000 पेन्शन आणि 15 हे लक्षात ठेवलं होतं आपण, ती 2015ला. आणि बाकी हे 3 कॅटेगरी आहे, हे जे म्हणजे काय, एज ग्रुप, अनऑर्गनाइज सेक्टर, इन्कम, हे सगळंच तिथं अटल पेन्शन योजनेमध्ये सेम होतं. आणि फक्त अटल पेन्शन योजनेमध्ये 60 वर्ष झाल्यावर 1,000 ते 5,000 रुपयापर्यंत पेन्शन मिळणार होतं. पण इथं 60 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 3,000 रुपये पेन्शन मिळते, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर PM विकास किंवा त्याला म्हणतात प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान स्कीम किंवा योजना 23-24 सुरू झाली. पर्पज होता की एम्पॉवरिंग ट्रॅडिशनल आर्टिसन आणि क्राफ्ट्स पीपल यांच्यासाठी ती योजना होती. म्हणजे बऱ्याच आपण आता बघा शॉर्टकट मध्ये आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. आता कारण की याच्यावर जर क्वेश्चन आले तर आता कसं असतं की एखादा टॉपिक आपण प्रिपेअर करणार, जास्त जर खूप कंटेंट आपण प्रिपेअर केले तर तोही कन्फ्युज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून स्पर्धा परीक्षेत मिनिमम कंटेंटवर आपल्याला पकड करायची आहे. आणि जर याच्या सिलेबसच्या बाहेर जर आला तर मग आपल्याला ते रिस्क घेऊन किंवा आपला सेन्स वापरून किंवा जे काही आपला पूर्वानुभव आहे, एवढं जे काही आपण अभ्यास केला त्याच्या बेसवर आपल्याला सोडवायचं असते. आता पूर्ण अभ्यास तर शक्य नाही, कारण की एवढं किती लक्षात ठेवणार तुम्ही. म्हणून मिनिमम थोडंसं ठेवायचा प्रयत्न करू आपण कंटेंट, आणि जे आहे ते व्यवस्थित करायचा प्रयत्न करू, तरच आपला स्कोर वाढते. अदरवाईज जास्त डेटा केला तरी आपली पकड जाण्याची चान्सेस असते. म्हणजे खूप जर डेटा झाला तर आपली त्या डेटावरून कमांड जाते ना. किती मेमराईज करणार किंवा किती गोष्टी लक्षात ठेवणार, यालाही मर्यादा येते. म्हणून मिनिमम डेटा ठेवून आणि जो काही डेटा आहे तो त्याच्यावर जास्त रिपिटेशन झालं तर स्कोर वाढायचे चान्सेस असतात. होप करतो बऱ्याच गोष्टी कळल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.